नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ब्लाऊजच्या बंद गळ्यासाठी मापे बघणार आहोत. त्यासाठी आपण तक्ता क्रमांक 2 टाकलेला आहे. तर आता आपण बंद गळा म्हणजे कॉलरवाला ब्लाऊज आणि बोटनेक ब्लाऊज असे 2 प्रकारचे बंद गळ्यामध्ये भाग येतात. तर त्यासाठी आपण परफेक्ट मेजरमेंट नसेल तर ब्लाऊज हा जर शोल्डर परफेक्ट नसेल किंवा मुंडा खोली परफेक्ट नसेल, गळारुंदी परफेक्ट नसेल, तर आपल्याला शोल्डर हे ओढल्यासारखं होतं. म्हणजे कस्टमरचे आपल्याला तक्रारी येतात. त्यासाठी परफेक्ट जर मेजरमेंट आपल्याला शिकायचं असेल, तर मी आज तुम्हाला हे सांगणार आहोत. तर पहिल्यांदा आपण छाती, शोल्डर, मुंडा, गळारुंदी, गळा उंची ही किती लागणार ते पाहूया. तर पहिल्यांदा आपण 28 छाती म्हणजे कमी छातीकडून आपण माप टाकत जाणार आहोत. त्यासाठी 28 छातीसाठी शोल्डर हा 6, मुंडा ही 6, गळारुंदी ही 3 घ्यायची आणि गळाखोली ही म्हणजेच गळाखोली ही उंची ही अर्धा इंच असणार जर कॉलर लावायची असेल तर आपल्याला, आणि गळारुंदी ही कॉलर लावायची असेल तर 2 असणार. त्याचप्रमाणे आपण आता ही 30 छातीच्यासाठी आपण शोल्डर किती घेणार आहोत तर 6.5 आणि मुंडा ही 6.5 घेणार. त्याचप्रमाणे छाती कमी असल्याने गळारुंदी ही 3 येणार आहे. आणि जर आपल्याला हा 30 छातीचा ब्लाऊज जर कॉलरचा शिवायचा असेल, त्यासाठी गळारुंदी ही 2 घ्यावी लागणार आहे आणि मागे गळा उंची ही अर्धा इंच असणार आहे. तर गळारुंदी ही बोटनेकसाठी 3 घेणार, तसंच गळा खोली बोटनेकसाठी ही 3च घ्यायची. म्हणजे गळारुंदी आणि गळा उंची ही सेम येणार आहे. आणि आपण आता पुढच्या छातीकडे जाऊ. पुढच्या चेस्टची साईज किती आहे तर 32 छातीसाठी मुंडर किती घेणार तर 7 शोल्डर घ्यायचा आहे आणि मुंडा खोली ही 6.5 घ्यायची. त्यासाठी 32 छातीसाठी गळारुंदी ही 3 येणार आहे आणि कॉलर जर लावायची असेल, 32 छातीचा ब्लाऊज आपण शिवतोय तर कॉलर लावायची असेल तर गळारुंदी ही 2 घ्यायची आणि मागील गळा उंची ही अर्धा इंच येणार. आणि जर हा 32 छातीचा ब्लाऊज जर आपल्याला बोटनेक शिवायचा आहे तर गळारुंदी 3 आहे, त्याचप्रमाणे गळा खोलीही म्हणजे मागील गळाही 3च इंचाचा घ्यायचा आहे. परफेक्ट माप बसतं, अगदी शोल्डर वगैरे ताणला जात नाही. आता आपण पुढची चेस्ट बघूया 34. तर 34 छातीसाठी शोल्डर हा आपण 7.5 घेणार आहोत आणि मुंडा खोली ही 7 घेणार आहोत. जशी-जशी छाती म्हणजे जशी-जशी छातीची साईज वाढत जाते, त्याचप्रमाणे मुंडा खोली, शोल्डर हे वाढत जातात. आता आपण गळारुंदी वाढवूया. गळारुंदी किती होणार? अर्धा इंचाचा फरक पडणार. छाती मोठी असल्याने गळारुंदी ही शोल्डर वाढणार, शोल्डरप्रमाणे मुंडा खोली वाढणार आणि मुंडा खोलीप्रमाणे ही गळारुंदीही वाढणार आणि गळा उंचीही वाढणार. मग बोटनेकसाठी आपण गळारुंदी घेणार असाल तर 3.5 घ्यायची आणि मागे गळा खोली ही 3.5 घ्यायची. त्याचप्रमाणे जर हा कॉलरचा आपण ब्लाऊज शिवतोय, त्यासाठी गळारुंदी आपण किती येणार? 2 घेणार. 34 छातीसाठी गळारुंदी 2, तर मागील गळा हा अर्धा. आता आपण 36 छातीचा ब्लाऊज बघतोय. 36 छातीसाठी 7.5 शोल्डर, 7.5 मुंडा आणि गळारुंदी ही 4 घेणार. इथे गळारुंदी वाढणार. गोल गळा जर आपल्याला मागे शिवायचा असेल आणि बोटनेकमध्ये तर गळारुंदी ही 4 होणार आणि गळा उंची ही 4 होणार बरं. आता आपण ते ब्लाऊज जर 36 छातीचा ब्लाऊज जर कॉलर शिवणार आहोत, तर गळारुंदी ही 2.5 घेणार आणि गळा उंची ही अर्धा इंच घेणार. तर आपण आता पुढची चेस्ट बघू. 38 छाती. 38 छातीसाठी शोल्डर हा 8 घेणार आपण आणि मुंडा खोली हा 7.5 इंचाची मुंडा खोली घेणार. गळारुंदी 4 होणार, 4.25 इंच होणार. 4.25 इंच गळारुंदी होणार आणि बोटनेकसाठी गळा उंची ही 4.25 होणार. तसंच कॉलर लावायचं असेल तर गळा खोली ही अर्धा इंच आणि गळारुंदी ही 2.5 इंच होणार. आता आपण जसजशी छातीचं वाढत जाते म्हणजे जशी साईज वाढते तशा प्रकारे मापेही वाढणार. आता 40 छातीसाठी शोल्डर हा 8 घेणार, तर मुंडा खोली ही आपण 8 इंचच घेणार आणि गळारुंदी ही आपण 4.25 इंच घेणार. कॉलरसाठी आपण जर ट्राय करत असू तर गळारुंदी ही 40 छातीसाठी 3 होणार आणि गळा खोली ही 1 इंच होणार. जसजशी चेस्टचा भाग वाढतोय तसा आता 42 छातीचा आपण ब्लाऊज शिवणार, त्याच्यासाठी शोल्डर हा 8.5 होणार आणि मुंडा खोली ही 8.5च होणार. कारण जसं-जसं
म्हणजे कस्टमरचा ब्लाऊज आपल्याला शिवायचा असेल मोठ्या छातीचा, तर आपल्याला खूप टेन्शन येतं. आता आपण हा जर ब्लाऊज बोटनेकमध्ये शिवणार आहोत, म्हणजे 42 छातीचा ब्लाऊज हा बोटनेकमध्ये शिवणार आहोत, तर गळा रुंदी ही 4.5 आणि मागील गळा उंची ही 4.5च घ्यायची. आणि जर हा ब्लाऊज आपल्याला कॉलरचा शिवायचा, कस्टमरचा हे असेल ते कॉलरवाला शिवायचा आहे, तर गळा रुंदी ही 3 इंच आणि गळा खोली ही 1 इंच घेणार आहोत आपण. तसेच आपण आता मोठी साईज बघूया. मोठी साईज किती येणार? 44 छाती. तर 44 साठी शोल्डर हा 8.5 इंच घेणार आणि मुंडा खोली ही 8.5 इंच घेणार आणि त्यासाठी गळा रुंदी ही आपण 4.5 इंच घेणार. बोटनेक ब्लाउज जर शिवायचा असेल तर गळा रुंदी ही 4.5 आणि पाठचा गळा ही 4.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि हा जर ब्लाऊज 44 छातीचा ब्लाऊज जर कॉलरचा आपण शिवायचा आहे, तर त्यासाठी गळा